तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा LLB 3 इयरचा जो कोर्सेस आहे तर त्या कोर्सेससाठी आता जे कॅप राउंड्स आहे तर ते कॅप राउंड्सला सुरुवात झालेली आहे। तर त्याच विषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो LLB 3 इयरचा जो कोर्सेस असतो तो आपण जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्या ग्रॅज्युएशन च्या बेसवर आपण तो कोर्स घेत असतो, म्हणून तो आपल्याला 3 इयरचा कोर्सेस असतो। आणि जे विद्यार्थी 12वी पास आउट आहे आणि त्या बेसिसवर जर तुम्ही LLBचा कोर्स करणार आहात तर तुम्हाला 5 इयरचा हा कोर्सेस असतो। तर हा दोन्हीमधला डिफरन्स आहे। तर बघा जो 3 इयरचा कोर्सेस आहे तर त्या 3 इयरचा कोर्सेस विषयी आपण जे कॅप राउंड्स आहे तर ते कॅप राउंड्स रिलेटेड माहिती बघणार आहोत। म्हणजेच कॅप राउंडला सुरुवात झालेली आहे, लास्ट डेट कोणती असणार आहे, त्यानंतर व्हेरिफिकेशन म्हणजे आपले जे डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या विषयी इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत तर त्या डेट्स विषयी आपण माहिती बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर अकॅडमिक इयर 25-26 फॉर LLB 3 इयर। द ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग शेड्यूल ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, म्हणजेच त्याला आपण कॅप म्हणत असतो, फॉर द LLB 3 इयर कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन डिपार्टमेंट इज बीइंग गिवन इन द फॉलोइंग टेबल। Candidates are requested to register for CAP and fill the CAP application form as per the schedules। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही या अगोदर फॉर्म फिल केलेला असेल CET एक्झामसाठी, तशाच प्रकारे आपल्याला आता कॅप राउंडसाठी व्यवस्थित फॉर्म फिल करायचा आहे। तुमची माहिती व्यवस्थित भरा, त्यानंतर मग तुमचे जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे तर ते डॉक्युमेंट्स जे लागतात तर ते तुम्हाला अपलोड करायचे आहे। त्यानंतर तुमची ई-स्क्रुनिटी म्हणजेच तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर त्याविषयी आता माहिती बघूयात। या ठिकाणी बघा, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर MS म्हणजे महाराष्ट्र स्टुडंट आणि OMS म्हणजे अदर महाराष्ट्र स्टुडंट्स, म्हणजे महाराष्ट्राबाहेरचे स्टुडंट्स जे आहेत तर ते कॅन्डिडेट्स बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र कॅन्डिडेट्स आणि अदर महाराष्ट्र स्टुडंट्स, तर हे दोन्ही विद्यार्थ्यांसाठी सेम डेट्स असणार आहे। तशाच प्रकारे सेम ई-स्क्रुनिटीसाठी सुद्धा सेम डेट असणार आहे। तर बघा आपला जो कोर्सेस आहे LLB 3 इयरचा हा कोर्सेस असणार आहे। त्यामध्ये बघा 30 जूनला आपलं रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच कॅप राउंडचं जे रजिस्ट्रेशन असतं म्हणजे फॉर्म जो असतो फिल करायचा तर त्याला सुरुवात झालेली आहे। लास्ट डेट कधी आहे बघा, 10 जुलै 2025ला लास्ट डेट असणार आहे। त्यानंतर मग पुढील प्रोसेस असणार आहे ई-स्क्रुनिटी, म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे तर ते व्हेरिफिकेशन करतं, तर त्यासाठी इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे। 1 जुलै ते 15 जुलै या दरम्यान तुमचं ई-स्क्रुनिटी थ्रू तुमचे डॉक्युमेंट जे आहे तुम्ही अपलोड केलेले तर ते व्हेरिफिकेशन होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, द कंप्लीट शेड्यूल फॉर कॅप 2025 विल बी डिस्प्ले ऑन द वेबसाईट इन ड्यू कोर्सेस। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जे कॅप राउंड्स आहे तर त्याचं रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे त्याविषयी इम्पॉर्टंट डेट्स बघितलेले आहे। त्यानंतर ई-स्क्रुनिटी ऑफ अपलोड डॉक्युमेंट्स अँड फिल ॲप्लिकेशन फॉर्म बाय ई-व्हेरिफिकेशन टीम, म्हणजेच तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे। तर त्यासाठी इम्पॉर्टंट डेट्स दिलेल्या आहे 1 जुलै ते 15 जुलै। तर बघा 10 जुलैच्या आत तुम्हाला व्यवस्थित फॉर्म जो आहे तर तो व्यवस्थित फिल करून घ्या। फिल केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या आणि त्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। आणि जर तुमचे एखादं डॉक्युमेंट्स चेंज असेल किंवा काही एरर येत असेल तर परत तुम्हाला ते काही रिमार्क्स देणार आहे, तर त्या रिमार्क्सनुसार तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे तर ते नवीन अपलोड करायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जो LLB 3 इयरचा कोर्सेस आहे तर त्या रिलेटेड जे कॅप राउंड्स चालू झालेले आहे त्याविषयी आपण इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत तर त्याविषयी माहिती बघितलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।